सोलापूर शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली होती। अक्कलकोटमधल्या अनेक गावांना रात्री या मुसळधार पावसाने झोडपून काढलंय। अक्कलकोट तालुक्यामधील वागदारी परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो। पावसामुळे शेतीच्या पिकांना मोठा फटका। सोलापूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे एका शाळेचे 20 वर्षांचे रेकॉर्ड पाण्याखाली। शेळगी परिसरामधील महाराष्ट्र उर्दू प्राथमिक शाळेमध्ये 1992 ते 2022 पर्यंतचे रेकॉर्ड पाण्यात गेले आहेत। सोलापूरमधल्या वज्रेश्वर नगर भागामध्ये पावसामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालंय। अनेक भागांमध्ये पाणी सुद्धा साचून राहिलं होतं आणि त्यामुळे वाहनं सुद्धा पाण्याखाली गेली। नंदुरबारच्या तळोदामधल्या दुर्गम भागामध्ये रस्त्यांचा अभाव। नदीवरती पूल नसल्यामुळे जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास। टाकली नदीमध्ये अडकली कार। ट्रॅक्टरच्या सहाय्याने ही कार बाहेर काढण्यात आली आहे। मुंबईच्या वांद्रे पूर्व परिसरामध्ये 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी। शेजाऱ्यांमधल्या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झाल्याची माहिती। लाठ्या काठ्या हॉकी स्टिकनं ही मारहाण झाली आहे। सोलापूरमध्ये रेशनच्या तांदळामध्ये चक्क मेलेला साप आढळलाय। अधिकाऱ्यांकडून घटनास्थळी जाऊन पाहणी। नागरिकांनी संताप व्यक्त केला। संभाजीनगरमध्ये मुलींची छेड काढून व्हिडिओ बनवणं महागात पडलंय। व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवरती टाकल्याच्या प्रकरणी अटक। छत्रपती संभाजीनगरच्या छावणीमध्ये दामिनी पथकाकडून सुमोटो गुन्हा दाखल। अकोल्यामधल्या शिवापूर शेतशिवारामध्ये आढळला 10 फूट लांब असा महाकाय अजगर। शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। ज्येष्ठ सर्पमित्राने घटनास्थळ गाठत अत्यंत शिताफीनं या अजगराला पकडलं। साताऱ्यामधल्या वायसी कॉलेज परिसरामध्ये हुल्लडबाजी। युवकांकडून हातामध्ये साप घेऊन दुचाकीवरून ट्रिपल सीट फिरत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।